पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत मंत्रालयातनं ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्यातील केसगळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त. नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याचा नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान या संस्थेचा दावा. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू. शॉर्ट कपड्यांवर बंदी. भारतीय परंपरेला साजेसेच कपडे भाविकांनी परिधान करावेत. मंदिर प्रशासनाचं आवाहन. राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनांवर तर गाळप साखर उत्पादन आणि उतार्यामध्ये कोल्हापूर अव्वल. टोरेस प्रकरणात आर्मेन अटाईन या नावाच्या व्यक्तीला अटक. फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईननं आता मदत केल्याचाही आरोप. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्याप सुधारणा झाली नाही तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन सर्वेक्षणामध्ये हे स्पष्ट.